एका गावात एक ज्ञानी गुरुजी राहायचे. गावातले सगळे लोक त्यांच्याकडे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे. एक दिवस त्या गुरुजींकडे एक माणूस खूप रागारागाने येतो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी, मी त्या व्यक्तीला आयुष्यात कधी माफ करू शकत नाही. त्यांनी माझा विश्वास तोडलाय. गुरुजी काहीच म्हणत नाहीत. ते त्याच्या हातात एक रिकामी पिशवी देतात आणि त्याला सांगतात की ज्याने ज्याने तुला आयुष्यात दुःख दिले ना, त्यासाठी तू या पिशवीत एक एक दगड ठेव. त्याप्रमाणे तो माणूस त्या पिशवीत 10 दगड ठेवतो. गुरुजी म्हणतात, आता ही पिशवी तू कायम तुझ्या खांद्यावर घेऊन फिरायचंस. तो म्हणतो, ठीक आहे. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो. एका आठवड्यानंतर त्याचे खांदे खूप दुखायला लागतात, त्याला वेदना व्हायला लागतात. तो गुरुजींकडे येतो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी, आता मला सहन होत नाहीये, मला खूप त्रास होतो या पिशवीचा. गुरुजी हसतात आणि त्याला म्हणतात, ही पिशवी म्हणजे तुझा राग आहे आणि ह्यातले दगड म्हणजे तू त्या लोकांबद्दल मनात बाळगलेला द्वेष आहे. ज्याने तुला दुःख दिलंय ते त्यांच्या आयुष्यात मस्त सुखात आहेत, मजेत आहेत, पण तू त्या दुःखाचं ओझं स्वतःच्या पाठीवर घेऊन फिरतोयस. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागतात. तो म्हणतो, गुरुजी, मग मी काय करू? गुरुजी म्हणतात, त्यातला एक एक दगड खाली ठेव. ते समोरच्या व्यक्तीसाठी नाही, तर स्वतःला त्या दुःखातून मोकळं करण्यासाठी. त्याप्रमाणे तो एक एक दगड खाली ठेवायला लागतो. जसं शेवटचा दगड खाली ठेवतो तसं त्याच्या चेहऱ्यावरती अनेक महिन्यांनी एक स्मित हास्य उमटतं. त्याला खूप हलकं वाटायला लागतं. एखाद्याला माफ करणं म्हणजे त्याची चूक योग्य ठरवणं पण नाही किंवा ती घटना विसरणं असंही नाही. एखाद्याला माफ करणं म्हणजे ते दुःख रोज पुन्हा पुन्हा जगणं थांबवणं. कधी कधी एखाद्याला माफ करायचं ना म्हणजे त्याला जिंकून देण्यासारखं नाहीये, तर त्या दुःखाच्या कैदेतून स्वतःला मोकळं करण्यासारखं आहे. तुम्ही सुद्धा असं स्वतःला एखाद्या कैदेत बंदिस्त करून ठेवलं असेल ना, तर आजच मोकळे व्हा. समोरच्या व्यक्तीसाठी नाही, स्वतःसाठी. कारण की राग दुसऱ्याला कमी आणि स्वतःला जास्त जाळतो.